हिंदू धर्मातील देवतांमधील अत्यंत महत्वाचे आणि तितकेच पूजनीय असे सर्वात प्रथम नाव येतं ते गणपतीचे. गणपती म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि विद्येचे आराध्य दैवत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या साक्षीनेच केली जाते. कोकणात तर गणेश चतुर्थीचा सण हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. तर आज आम्ही कोकणातील अशाच एका गणपतीबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत. तर तो गणपती आहे कड्यावरचा गणपती. तर हे ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले या गावात. नावाप्रमाणेच हे मंदिर एका टेकडीच्या अगदी कड्यावर वसलेले आहे. त्यामुळे ह्या गणपतीचे नाव पडले कड्यावरचा गणपती. कोकणातील सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीनाथ पेंडसे यांच्या मुरडी या गावाच्या अगदी जवळ असलेलं हे मंदिर. कड्यावरचा गणपती हे उजव्या सोंडेच्या मोजक्या गणपती मूर्तींपैकी एक आहे. येथील टेकडीवरून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे आणि आंजर्ले येथील निळाशार समुद्र किनाऱ्याचे विहंगम असे दृश्य आपणास पाहावयास मिळते. या मंदिरातील सुप्रसिद्ध अशी उजव्या सोंडेची मूर्ती ही काळ्या दगडाची बनलेली असून हे मंदिर 12व्या शतकातील शिलाहार राजवंशाच्या काळातले असल्याचे मानले जाते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर मूळतः समुद्र किनाऱ्यावर होते, परंतु कालांतराने लाटा आणि खाऱ्या पाणीमुळे त्याची खूप झीज झाल्याने 17व्या शतकात सध्याच्या टेकडीच्या माथ्यावर हलवण्यात आले. पूर्वी इथे येण्यासाठी 200 पायऱ्या चढून यावे लागत असे, पण आता थेट मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वाहने जाऊ शकतात. मंदिराच्या आतील भागात खुले अंगण आहे. गाभाऱ्यात उजव्या सोंडेची काळ्या दगडाची गणपतीची मूर्ती सोबत त्यांच्या पत्नी सिद्धी आणि रिद्धी यांच्या मूर्ती देखील आहेत. साधारणपणे 65 फूट उंच असलेले हे देऊळ 50 फूट बाय 40 फूट क्षेत्रफळाचे आहे. कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहे. माघी गणेशोत्सव हा येथील महत्वाचा गणेशोत्सव असतो. सुवर्णदुर्ग सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किल्ल्यासमोरील हे गजाननाचे स्थान सूर्यास्ताच्या वेळी जीवनाचे सार प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी ठरते. आंजर्ले दापोली रस्त्यावरून रात्रीच्या वेळी ह्या मंदिराचे दर्शन तर अफलातूनच दिसते. येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हा गणपती नवसाला पावणारा आहे. तर चला मग कसली वाट पाहताय, कुटुंबासमवेत एकदा नक्की जाऊन दर्शन घेऊन या.